आता घेऊयात पावसासंदर्भातील काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। पुण्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात। सकाळपासून पावसाने घेतली होती विश्रांती। शिवाजीनगर डेक्कन भागात पावसाला सुरुवात। मुसळधार पावसाने पुण्याला झोडपलं। ससून रुग्णालयाच्या आवारात पावसाचं पाणी। पत्र्यावरून वाहून येणारं पाणी वेटिंग हॉलमध्ये शिरलं। अकोल्यात जोरदार पाऊस। मुसळधार पावसामुळे एका घराचं प्रचंड नुकसान भरपाई देण्याची मागणी। जालन्याच्या परतूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे सावरगाव येथील ओढ्याला पूर। नागरिकांचा जीवघेणा प्रवास। बुलढाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस। मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प। सोलापूरच्या बार्शीत मुसळधार पाऊस। काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान। शेतकरी चिंतित। नाशिकच्या लासलगाव परिसरात मुसळधार पाऊस। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान। अनेक ठिकाणी झाडांची पडझड। पंढरपूरमध्ये पावसाचा धुमाकूळ। वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेती पिकांचं नुकसान। नुकसानग्रस्त शेतीचा तात्काळ पंचनामा करावा, शेतकऱ्यांची मागणी। पंढरपूरमधील गिरझणी येथील तलाव परिसरात मुसळधार पाऊस। धबधबे ओसंडून वाहू लागले। धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। पंढरपुरात भीमा आणि नीरा नदीच्या खोऱ्यात 3 दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस। भीमा नदीत पूर सदृश्य परिस्थिती। नदीकाठच्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। राजापुरातील सवतकडा धबधबा फेसाळला। निसर्गरम्य धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर भागातील पर्यटकांची गर्दी। रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला। जगबुडी वशिष्ठी नदी खरतर ओसंडून वाहते। आतापर्यंत 257.25 मिलीमीटर पावसाची नोंद। बुलढाण्यातील पूर्णा नदी दुथडी भरून वाहू लागली। गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदीला पूर। जालन्याच्या मंठ्या तालुक्यात मुसळधार पावसामुळे तळणी येथील ओढ्याला पूर। पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या तरुणाचा नागरिकांनी वाचवला जीव। बीड जिल्ह्यातील पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जाणारा कपिलधार धबधबा ओसंडून वाहू लागलाय। धबधब्याचा आनंद घेण्यासाठी नागरिकांची गर्दी। छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाचा कहर। वीज कोसळून 30 पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू। मराठवाड्यात हजारो हेक्टर जमीन अद्याप पाण्याखाली। अमरावतीला मुसळधार पावसानं झोडपलं। वादळी वाऱ्यामुळे मुख्य रस्त्यांवरील झाडे कोसळून पडल्यानं रस्ते बंद। पालिकेच्या वतीनं रस्त्यावर पडलेले झाडे हटवण्याचं काम सुरू। बुलढाण्यातील खामगाव तालुक्यात 70 वर्षीय वृद्ध नाल्याला आलेल्या पुरातून वाहून गेलाय। अद्याप व्यक्ती सापडलेला नाहीये। दापोलीतील वनंद येथून पावसाच्या प्रवाहात वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह सापडलाय। सायकलवरून परतताना पाण्याचा अंदाज न आल्यानं नदीत सायकल सकट वाहून गेल्याची घटना घडली। नागपूरमध्ये अंगावर वीज पडून वृद्धाचा मृत्यू। दुर्घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त। कुटुंबियांना शासनाकडून मदत मिळावी, गावकऱ्यांकडून मागणी। साताऱ्यात सुमारे 6 दिवसांनंतर पावसाची उघडीप। शेतकऱ्यांना दिलासा। शेतीच्या भुईमूग, ज्वारी पिकांसह आंबा काढणीच्या कामाला वेग। मशागतीच्या कामांना वेग। मुंबईत मुसळधार पाऊस। मंत्रालय, नरिमन पॉइंट परिसरात जोरदार पाऊस। पुढील 3 ते 4 तास मुसळधार पावसाचा इशारा। नवी मुंबईच्या अनेक भागात पावसाचा जोर वाढला। बेलापूर, सानपाडा, वाशी, खारघर भागात मुसळधार पाऊस। मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम। सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात। दादर ठाण्यात जोरदार पाऊस। मध्य रेल्वेची वाहतूक उशिरानं तर अंधेरी, मालाड परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात। ठाणे, मुलुंड आणि भांडूप परिसरात जोरदार पाऊस तर कल्याण, डोंबिवलीतही मुसळधार पावसाची हजेरी। ठाण्यात मुसळधार पावसाला सुरुवात। मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका।
नवी मुंबईतील तुर्भे MIDC परिसरात पाणी साचले, यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास होतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.